नमस्कार. मी डॉक्टर विद्याधर गिरी आणि आज आपण बघतोय चॅनल ॲडव्हान्स आयुर्वेदा बाय डॉक्टर गिरी. तर ठीक आज आपण बोलणार आहोत की साखर नॉर्मल असताना सुद्धा डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स का निर्माण होतात. म्हणजे आपल्या साखर नॉर्मल ठेवण्यामागचा उद्देश काय असतो किंवा भविष्यामध्ये आपल्याला काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ नयेत किंवा म्हणजे भविष्यामध्ये जे काही रेटायनोपॅथी होते, न्यूरोपॅथी होते किंवा किडनी फेल्युअरकडे जातो आपण या फॅटी लिव्हर जर का आपण म्हणलं तर ह्या समस्या निर्माण होऊ नयेत असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून आपण साखर नॉर्मल ठेवायचा आटापिटा करत असतो. पण खरंच नुसतीच साखर नॉर्मल ठेवून कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात का? हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. कारण आता जर का आम्ही बघितलं आमच्याकडे येणारे बरेचसे जे काही पेशंट्स आहेत म्हणजे एखाद्याचं की म्हणजे क्रिएटिन लेवल खूप वाढलेली असते, बरोबर ना, डायलिसिसवर जाण्याची वेळ आलेली असते. त्याचा एकूण जर का एक 3-1 वर्षाचा आम्ही रेकॉर्ड बघितला तर प्रत्येक वेळेला कसं असतं की त्याची दर महिना साखर तपासलेली असते. मग बाबा साखर वाढलेली आहे तर थोड्याशा गोळ्या वाढवल्या जातात. परत ती नॉर्मल होते. परत साखर वाढलेली आली की परत गोळ्या वाढवल्या जातात. आणि मग एक वेळ कधी-कधी अशी येते की साखर नॉर्मल राहतच नाही आणि मग अशा वेळेला इन्सुलिनवर शिफ्ट केलं जातं. किंवा किडनीच्या पेशंटमध्ये जर का बघितलं तर बऱ्याच वेळेला असं झालेलं असतं की गोळ्यांनी साखर नॉर्मल राहते. परंतु क्रिएटिनिन लेव्हल मात्र त्यांचं काय झालेलं असतं, वाढायला लागलेलं असतं आणि मग बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की नाही आता बाबा या गोळ्यांमुळेच किडनीला प्रॉब्लेम होतोय आणि मग गोळ्या कमी केल्या जातात आणि त्याच्या जागी इन्सुलिनची निर्मिती त्याच्या जागी इन्सुलिनचा वापर केला जातो. म्हणजे इथे कुठेतरी आपण मान्य करतोय की बाबा गोळ्यांच्या अतिरेकामुळे काय होते किडनीला प्रॉब्लेम होतोय. इव्हन बऱ्याच जर का म्हणजे आम्ही बघितलं की पायाला जखम झालेली असेल किंवा पाय अम्प्युटेशनची पाळी आलेली असेल, अशा वेळेला सुद्धा बऱ्याच वेळेला मागचा रेकॉर्ड त्यांचा बघितला तर बऱ्याच वेळेला शुगर नॉर्मल असते 3-1 वर्ष आणि तरी सुद्धा ते कॉम्प्लिकेशन्समध्ये गेलेले असतात. इव्हन रेटायनोपॅथीच्या बाबतीत किंवा अंधत्व जेव्हा येणार असतं डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली असते. इव्हन ह्या सगळ्याच वेळेला जर का आपण बघितलं तर बऱ्याच जणांमध्ये शुगर नॉर्मल असते. म्हणजे ओव्हरऑल जर का आपण सर्व्हे केला तर साधारण 60 ते 70% लोकांमध्ये शुगर नॉर्मल असते आणि तरी सुद्धा कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. मग जर का असं होत असेल तर नक्की ह्या कॉम्प्लिकेशन्स मागे कारणं काय? विज्ञानाने त्याच्या मागे काही विचार केलेला आहे की नाही? काही संशोधनं झालेली आहेत की नाही? किंवा हे कॉम्प्लिकेशन येण्यामागची कारणं काय आहेत? या सगळ्या गोष्टीवरच आज आपण बोलणार आहोत. आता जर का शुगर एवढंच एक कारण आहे का कॉम्प्लिकेशन्स यायला? तर नाहीये. म्हणजे जर का आपण संशोधनं बघितली तर त्यांचं म्हणणं असं काय आहे की समजा शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जर का वाढलं तरी सुद्धा कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. मग आता इन्सुलिनचा रोल काही फक्त नुसतं म्हणजे रक्तातली साखर आपल्याला सेलमध्ये टाकण्यापुरता नाहीये, तर अनेक मेटाबॉलिक याच्यामध्ये इन्सुलिनचा वापर होतो. पण जर का हे इन्सुलिन प्रमाणापेक्षा जर का जास्ती झालं तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम सुद्धा होतात. म्हणजे जर का आपण बघितलं एक्सेस जर का शुगर जी आहे ती तुमच्या लिव्हरमध्ये जर का म्हणजे स्टोअर केली तर ती शुगर काय होते फॅट्समध्ये कन्व्हर्ट होते, फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस असतात. हे इन्सुलिन काय करतं की तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांमधलं जे नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रेशन आहे त्याला काय करतं, कमी करतं. आता हे नायट्रिक ऑक्साईड काय करतं तर रक्तवाहिन्या आपल्या एवढ्या पसरलेल्या आहेत पूर्ण शरीरभर, तर त्यामुळे त्याच्यामध्ये वेअर अँड टेअर किंवा त्या खराब होणं परत रिपेअर होणं ही प्रक्रिया कायम चालू असते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की रस्ते आहेत खराब होतात, रिपेअर केले जातात, त्याप्रमाणे रक्तवाहिन्या पण खराब होतात, रिपेअर होतात. पण हे रिपेअर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं केमिकल म्हणजे नायट्रिक ऑक्साईड. पण जर का इन्सुलिनचं प्रमाण जर का वाढलं किंवा ज्याला आपण हायपर इन्सुलिनिमिया असं म्हणतो, तर इन्सुलिनचं प्रमाण वाढलं तर काय होतं हे नायट्रिक ऑक्साईड कमी होतं आणि जर का नायट्रिक ऑक्साईड जर का कमी झालं तर रक्तवाहिन्यांची वेअर अँड टेअर मेकॅनिझम किंवा रक्तवाहिन्या रिपेअर होण्याची जी काही मेकॅनिझम आहे ती कुठेतरी काय होऊन जाते म्हणजे डिस्टर्ब होऊन जाते आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांना जखमा होण्याची शक्यता असते किंवा रक्तवाहिन्या खराब होण्याची शक्यता असते. आणि रक्तवाहिनी जर का खराब व्हायला लागली किंवा तिथे जर का एखादी जखम झाली तर काय होणार आहे त्याला जाऊन प्लेटलेट चिकटणार आहेत आणि प्लेटलेट तिथे जाऊन चिकटल्या तर तिथे एखादा ब्लॉक तयार होऊ शकतो आणि मग त्या प्लेटलेट तशा चिकटू नयेत म्हणून मग काय केलं जातं इकोस्प्रिन नावाची गोळी दिली जाते. म्हणजे ती काय करते की ते प्लेटलेटला चिकटण्यापासून थांबवते. बऱ्याच जणांचं असं म्हणजे गैरसमज आहे की बाबा रक्त पातळ करण्याची गोळी आहे की काय. रक्त पातळ नाही करत त्याला म्हणजे मेडिकल भाषेमध्ये अँटी प्लेटलेट टॅबलेट म्हणतात. म्हणजे एखाद्या जागी जर का जखम झाली तर त्या ठिकाणी चिटकणं हा नैसर्गिक गुणधर्म आहे प्लेटलेटचा किंवा म्हणजे सायन्स आहे ते. पण जर का ते चिटकू नये असं वाटत असेल बरोबर की नाही तर मग आपल्याला काय केले पाहिजे अँटी प्लेटलेट टॅबलेट दिल्या पाहिजेत. परंतु एक लक्षात घ्या की म्हणजे रक्तवाहिन्यांना होणारी जखम थांबवणं जास्त योग्य आहे का प्लेटलेटला इनॅक्टिव्ह करणं योग्य आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. मग ज्यावेळेला तुम्ही प्लेटलेटला इनॅक्टिव्ह करता त्यावेळेला तिथे कोलेस्ट्रॉलचे लेअर जमा व्हायला लागतात आणि मग हळूहळू कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं एकावर एक लेअर होतात आणि मग वाढत गेले की ते शेवटी 50% 60% असं करत करत 100% झालं की परत ब्लॉक व्हायचा तो होतच राहतो. तर मग आता महत्त्वाचं असं आहे की हे इन्सुलिनचं प्रमाण का वाढतं
तर आपण बघितलं तर अनेक प्रकारच्या ज्या गोळ्या आहेत, म्हणजे सल्फानेल युरिया ड्रग जर का आपण बघितलं, म्हणजे ग्लिमिप्राइड, ग्लायकाझाइड, हे सगळे ड्रग काय आहेत, इन्सुलिन वाढवणारे आहेत. इव्हन सिटाग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन हे ग्लिप्टिन फॅमिलीमधले सुद्धा ड्रग सुद्धा काय करतात, इनडायरेक्टली इन्सुलिनचं वाढवण्यावर काम करत असतात. म्हणजे जर का इन्सुलिन जर का या गोळ्यांनी वाढत असेल तर मग कॉम्प्लिकेशनला नक्की जबाबदार कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इथे राहतो. म्हणजे ठीक आहे, रक्तातल्या साखरेमुळे सुद्धा म्हणजे काय म्हणतो की कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात, परंतु रक्तातल्या वाढलेल्या इन्सुलिनमुळे सुद्धा कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि ह्याच्यासाठी म्हणजे एक टेस्ट पण आहे, होमा-आय-आर टेस्ट म्हणतात. म्हणजे होमा-आय-आर टेस्टमध्ये काय सांगितलेलं आहे तुमचं, की फास्टिंग इन्सुलिन मल्टिप्लाइड बाय फास्टिंग शुगर आणि डिवायडेड बाय 405. आता एक तुम्ही धरून चाला की तुमची म्हणजे फास्टिंग शुगर जी आहे ती नॉर्मल आहे, 100च आहे. पण तुमचं फास्टिंग इन्सुलिन जर का 12 झालं, तर 100 गुणिले 12 म्हणजे 1200 आणि डिवायडेड बाय 405 म्हणजे 4 त्रिक 12, म्हणजे 3च्या पुढे काय जातं तो, म्हणजे तो सर्व एकूण त्याचा आन्सर येतं. आणि जर का हे आन्सर 2.5च्या पुढे असेल तर काय असतं की तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स डेफिनेटली येणार आहेत. 3च्या पुढे तर डेंजर लेवल मानली जाते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर का तुम्हाला म्हणजे डायबिटीस म्हणजे काय म्हणतो की डायबिटीसमधले फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर तुम्हाला नुसती शुगर नॉर्मल ठेवून चालणार नाही, तर तुम्हाला रक्तातलं इन्सुलिन सुद्धा नॉर्मल ठेवावं लागेल. परंतु आता सध्या जर का आपण औषधांचं प्रमाण बघितलं की म्हणजे पहिल्यांदा इन्सुलिन म्हणजे म्हणतो ना गोळ्यांनी नाही कव्हर झालं की इन्सुलिन दिलं जातं, आणि ज्यांना इन्सुलिन दिलं जातं त्यांचं इन्सुलिन तर 80, 90, 100 पण असतं. म्हणजे परत कॉम्प्लिकेशन्सला आपण काय करत असतो, आमंत्रणच देत असतो. तर आता ह्या 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जर का आपण तिसरी जर का गोष्ट बघितली तर शरीरामध्ये B12चं प्रमाण जर का कमी झालं तरी सुद्धा काय होऊ शकतं, कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. आता B12 काय काय करतं, तर DNA रिपेअरमध्ये काम करत असतं. तुमच्या मेनली म्हणजे जर का सगळ्यात बघितलं तर तुमचे जे नर्व्ह सेल आहे त्यांना ताकद देण्याचं, किंवा नर्व्ह सेलवरचं जे काही कव्हरिंग आहे बरोबर ना, त्याला ताकद देण्याचं किंवा ते रिपेअर करण्याचं काम काय करत असतं, B12 करत असतं. मग आता जर का या B12चं प्रमाण जर का शरीरामध्ये कमी झालं, तुमच्या नर्व्हवरचं वरचं कव्हरिंग काय होणार आहे, ज्याला मायलिन शीथ असं म्हणतात, ते कव्हरिंग काय होणार आहे, डॅमेज होणार आहे. ते कव्हरिंग जर का डॅमेज झालं तर नसा काय होणार आहेत, उघड्या पडणार आहेत. आणि नसा जर का उघड्या पडल्या तर मग त्याच्यातून काय होणार आहे, पायाला जळजळ चालू होणार आहे. इंटरनल जर का ह्या नसांमध्ये जर का काही प्रॉब्लेम झाला तर मग इंटरनल नसा म्हणजे तुमची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं हार्ट रेट कंट्रोल केला जातो, तुमच्या म्हणजे काय म्हणतो की पचनासाठी तुमच्या आतड्यांची जी मुवमेंट आहे ती कंट्रोल केली जाते, तुमच्या युरिनचा कंट्रोल आला, तुमच्या टॉयलेटचा कंट्रोल, म्हणजे सगळे इंटरनल जे काही पार्ट आहे, तुमची श्वास घेणं आलं, हार्ट चालणं आलं, हा सगळा कंट्रोल जो आहे तो त्या नर्वस सिस्टीमच्या अंडरमध्ये येत असतो. आणि जर का त्या नर्वस सिस्टीमला जर का प्रॉब्लेम झाला तर सगळी इंटरनल सिस्टीम सुद्धा बिघडण्याची शक्यता. बऱ्याच जणांना न्यूरोपॅथी म्हणजे फक्त पायाची जळजळ आणि बाकी सगळ्याच गोष्टी माहिती असतात. आता मग हे B12 जर का कमी होतं, याचा जर का आपण विचार केला गेला तर मेटफॉर्मिन नावाची जी आपण गोळी घेतो त्याच्याने काय होतं, B12चं प्रमाण म्हणजे B12च्या ॲब्सॉर्प्शनवरती परिणाम करते. आता जर का मेटफॉर्मिन नावाच्या गोळीने जर का B12चं ॲब्सॉर्प्शन कमी होणार असेल तर परत हाच विचार येतो की मग आता B12 बाबा मग चला म्हणजे सप्लिमेंटनी घ्यायचं का, किंवा म्हणजे मेटफॉर्मिन तर बंद करता येत नाही, कारण शुगर जर का आपल्याला नॉर्मल ठेवायची तर मेटफॉर्मिन घ्यायलाच पाहिजे का, असा दुसरा काही मार्ग आहे की आपल्याला बाबा शुगर नॉर्मल ठेवता येईल. म्हणजे होतं कसं की आपण गोळ्या घेतो त्याच्याने अनेक गोष्टींचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि त्याच्यातून कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत आहेत. म्हणजे मग नक्की कॉम्प्लिकेशन्सच्या मागे कारण काय, हा परत एकदा विचार करण्याचा पार्ट येतो. म्हणजे आता कसं होतं की त्यांनी B12चं तुमचं म्हणजे ॲब्सॉर्प्शन कमी होणार आहे. आता तुम्ही म्हणाला मी सप्लिमेंट थ्रू घेणार, पण B12 इज अ वॉटर सोल्युबल आणि ते तुम्हाला शरीराला रोज लागणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही एकदम घेतलं आणि ते शरीरामध्ये स्टोअर करून ठेवले आणि ते 4 वर्ष चाललंय, असं काही होणार नाहीये. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला रोज लागणार आहे ती गोष्ट तुम्ही किती दिवस म्हणजे गोळ्यातून किंवा औषधातून, इंजेक्शनमधून घेणार. आणि जर का सगळ्याच गोष्टी जर का औषधातून घ्यायच्या म्हणल्या तर मग जेवण कशासाठी करायचं, हा सगळ्यात मोठा इथे प्रश्न निर्माण होतो. आता त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर व्हिटॅमिन डी आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की व्हिटॅमिन डी म्हणजे काय, उन्हातून येत असतं त्यामुळे आपलं उन्हाला एक्सपोजर कमी आहे. या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे बऱ्याच वेळेला ऐकत असतो. पण खरंच आपलं उन्हाला एक्सपोजर कमी आहे का? हा सगळ्यात, कारण आपण भारतासारख्या म्हणजे उष्ण कटिबंधात राहत असतो. काही ना काही कारणासाठी आपण बाहेर पडतच असतो आणि तेवढं सुद्धा व्हिटॅमिन डी आपल्याला सफिशियंट होत असतं. पण मग असं आहे का की आपण जर का म्हणजे म्हणतो ना 10वीच्या वर्गात शिकलो की म्हणजे काय म्हणतो की सूर्यकिरण हे हिरव्या पानांवर पडतात आणि तिथे फोटोसिंथेसिस होतं आणि झाडं आपलं अन्न तयार करतात. पण ते जर का पिवळ्या पानांवर पडलं तर तिथे हरितद्रव्य नसल्यामुळे तिथे काही फोटोसिंथेसिस होत नाही आणि झाडं काही अन्न तयार करू शकत नाही. म्हणजे मग दुसराही हा विचार करायला पाहिजे की कदाचित आपल्याला ऊन मिळतंय,
परंतु आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी जी काही मेकॅनिझम असायला पाहिजे किंवा जे काही केमिकल असायला पाहिजे, जी सिस्टीम असायला पाहिजे ती काम करत नाहीये का, हाही एक विचार करण्याचा इथे भाग निर्माण होतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीची जरी कमी झाली तरी सुद्धा शुगर लेवल काय होऊ शकते, वाढू शकते. त्याच्यानंतर जर का आणखीन पुढची जर का गोष्ट बघितली तर शरीरामध्ये निर्माण झालेलं इन्फ्लमेशन किंवा ज्याला सूज असं म्हणलं जातं, बरोबर आहे. कारण आता कसं आहे की आपलं सध्याची जी काही जीवन पद्धती आहे ती थोडीशी निसर्गाच्या विरोधात जाणार आहे. म्हणजे पूर्वी काय म्हणत होते, लवकर झोपे लवकर उठे ते आरोग्य धन संपत्ती लाभे, बरोबर. आता आपण काय करतो, उशिरा उठतो उशिरा झोपतो आणि त्यामुळे शरीरामधल्या वातपित्त कफाचं किंवा जर का मेडिकल जर म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने बघितलं तर शरीराच्या केमिकलचं काय होत असतं, इम्बॅलन्स होत असतो. आणि शरीरामध्ये जर का हा केमिकल इम्बॅलन्स झाला तर शरीरामध्ये टॉक्झिनची निर्मिती होते किंवा विषारी द्रव्यांची निर्मिती होते आणि या विषारी द्रव्यांमुळे शरीरामध्ये सूज निर्माण होण्याची शक्यता असते. आणि शरीरामध्ये जर का हे इन्फ्लमेशन झालं किंवा इन्फेक्शन झालं आपण असं म्हणू, बरोबर की नाही, कारण तुमची प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल, छोटे छोटे जंतू तुमच्यावर म्हणजे काय म्हणतो की परिणाम करू शकतात. म्हणजे हे इन्फेक्शन आणि शरीरामध्ये इन्फ्लमेशन असेल तरी सुद्धा शुगर वाढते. त्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळेला जर का ताप आला असेल किंवा एखादा काही आजार झाला असेल तर अशा वेळेला शुगरचे आकडे वाढलेले आपल्याला लक्षात येतात. म्हणजे जर का शरीरामध्ये जर का एखादं मायनर इन्फेक्शन असेल तर हमेशा शुगर तुमची काय राहील, हायर साईडला राहील. आणि अशा वेळेला तुम्ही जर का इन्सुलिन घेऊन किंवा गोळ्या घेऊन जर का ती शुगर नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, गोळ्यांचं प्रमाण वाढत जाईल किंवा इन्सुलिनचं प्रमाण वाढत जाईल. त्याच्यातून म्हणजे आणखीन नवीन इन्सुलिन तयार होईल. त्याच्यातून मग आणखीन परत म्हणजे काय म्हणतो की इन्फ्लमेशन तयार होईल. हायपर इन्सुलिनियामुळे मी आत्ताच सांगितलं जे काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे ते होणारच आहेत. म्हणजे रक्तवाहिन्या डॅमेज होणं किंवा त्याच्यातून परत इन्फ्लमेशन होणार आहे. म्हणजे एकामुळे दुसरा आणि दुसऱ्यामुळे तिसरं, या म्हणजे काय म्हणतो बॅड चक्रात आपण अडकून जातो. म्हणजे जर का शरीरामध्ये इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन असेल तर हे इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन काय केलं गेलं पाहिजे, आपल्याला कमी केलं गेलं पाहिजे. तर आपोआप शुगर कमी येते. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की ताप आलेला आहे किंवा इतर काही आजार आहे आणि मग तो जर का आजार कमी झाला तर शुगर लेवल पण नॉर्मल होत असते. तर त्यामुळे त्याही गोष्टी बघणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण रोज जे काही काम करत असतो त्यावेळेला शरीरामध्ये अनेक प्रकारच्या रिॲक्शन होतात. म्हणजे म्हणतो ना की ज्वलन होत असतं त्याचं. तर ज्वलनाला म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्वलन व्हायचं तर त्याला ऑक्सिजनची गरज लागणार आहे. ऑक्सिजन म्हणजे त्याला म्हणजे त्याचं ज्वलन होऊन जेव्हा त्याची क्रिया होते त्याला ऑक्सिडेशन असं म्हणतात. आणि कुठलीही केमिकल रिॲक्शन शरीरामध्ये होईल तर त्यावेळेला त्याच्यातून काय होतात, टॉक्झिन्स तयार होतात, ज्याला फ्री रॅडिकल्स असं म्हणलं जातं. आणि हे फ्री रॅडिकल्स काय करतात, तुमच्या शरीराला डॅमेज करण्याचं काम करत असतात. म्हणजे इव्हन तुमचे म्हणजे डीएनए डॅमेज करतात, तुमच्या सेलचे जे काही मेम्ब्रेन आहेत ते डॅमेज करू शकतात. आणि जर का तुमच्या म्हणजे डीएनए डॅमेज झाला तर मग तुमचं शरीर काय होते, अनैसर्गिक बिहेव करायला लागेल. त्याच्यातून म्हणजे कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो, म्हणजे हृदयविकारासारखा आजार होऊ शकतो किंवा डायबिटीस सारखा आजार होऊ शकतो. म्हणजे हे फ्री रॅडिकल जर का शरीरामध्ये वाढायला लागले तरी सुद्धा शुगर लेवल पण वाढायला लागते. कारण शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची जर का इमर्जन्सी आली तरी सुद्धा शुगर इज द एनर्जी. कारण तुम्ही बघा ना, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पहिल्यांदा काय केलं जातं, म्हणजे ग्लुकोजच लावली जाते. तर त्या हिशोबाने शुगर इज द एनर्जी. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जर का अचानक काही म्हणजे काय म्हणतो की कशावर बोलत होतो आपण, इन्फ्लमेशनवर बोलत होतो ना. हां. तर शरीरामध्ये अचानक काही इमर्जन्सी आली म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखादं इन्फेक्शन झालं किंवा इन्फ्लमेशन जरी आलं तरी सुद्धा काय होते, शुगर लेवल तुमची वाढलेली असू शकते. आणि अशा वेळेला काय केलं गेलं पाहिजे, ते इन्फेक्शन कमी केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जर का आपण पुढे जर का बघितलं तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, त्याची गरज असते, बरोबर की नाही. हे विटॅमिन्स न्यूट्रियंट जरी कमी झाले तरी सुद्धा शरीरामध्ये काय होऊ शकतं, साखरेचं प्रमाण वाढू शकतं. सॉरी 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 आपण ते घेत होतो ना मध्ये, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवर आपण बोलत होतो मध्ये, चुकलं जरा तुम्ही. ठीक आहे, परत घेतो मी ना. शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे आपण तेवढं मधलं कट करून परत हे करू. आपण निसर्गाच्या सध्या आपण बघितलं तर आपण निसर्गाच्या विरोधात वागत असतो. म्हणजे पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे, लवकर उठे लवकर झोपे ते आरोग्य धनसंपत्ती लाभे. म्हणजे आपण निसर्गाच्या बरोबर जर का वागलो तर आपलं शरीर काय राहतं, नॉर्मल राहतं. पण आता आपण बघतो की उशिरा उठतो उशिरा झोपतो. इव्हन आपल्या खाण्यामध्ये सुद्धा अनेक फास्ट फूड आहे, तळलेले पदार्थ येत असतात.
आणि ह्या सगळ्या शरीरामुळे शरीरामध्ये टॉक्झिनचं प्रमाण काय होत असतं, वाढत असतं. आणि हे टॉक्झिन न्यूट्रलाइज करण्यासाठी शरीराची पण अँटीऑक्सिडंट सिस्टीम असते, नाही असं नाही, परंतु तेवढी बास होत नाही. म्हणजे त्याच्यासाठी बाहेरून सुद्धा काही अँटीऑक्सिडंट आपल्याला घ्यावे लागतात, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन ई आहे किंवा व्हिटॅमिन सी आहे. आणि जर का आपण बघितलं हे सगळे विटॅमिन्स आपल्याला कशामधून मिळतात हे बघितलं तर आपण बघतो तर फळांमधून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांमधून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत, बरोबर, ह्या सगळ्यांमधून मिळत असतं. पण आता डायबिटीज झाला म्हटल्यानंतर बरेचसे लोक बाबा फळं खाऊच नका, फळांकडे बघू सुद्धा नका. आता तरी थोडासा रिसर्च चेंज झालेला आहे, त्यामुळे अनेक म्हणजे डायबेटॉलॉजी सांगतात नाही बाबा फळं खा, पण मॉडरेट क्वांटिटीमध्ये खा. पण प्रायमरी लेवलला काय होतं की नाही नाही फळांकडे खायचं पण नाहीये, बघायचं नाही, आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होत होतं तरी शरीरातला म्हणजे अँटीऑक्सिडंट जर का शरीरामध्ये नसतील तर ह्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणार कोण? आणि हा जर का ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढला तरी सुद्धा शरीरामध्ये इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशन निर्माण होऊन शुगर लेवल वाढत होती. मग त्यामुळे अशा वेळेला नुसत्याच गोळ्या देऊन शुगरचा आकडा नॉर्मल करण्यापेक्षा सुद्धा जर का या इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशनवर जर का काम केलं तरी सुद्धा शुगर लेवल काय होते, कमी होते. आणि जर का म्हणजे अँटीऑक्सिडंट शरीराला पूर्णपणे मिळत आहेत की नाही हे बघणं सुद्धा गरजेचं असतं. त्यासाठी तुमचा आहार प्रॉपर आहे की नाही हे बघणं गरजेचं असतं. आणि आता जर का आपण बघितलं की सध्या आपण म्हणजे काय म्हणतो की तणावपूर्ण जीवन जगत असतो, बरोबर ना, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन असतं आपल्याला. म्हणजे काय म्हणतो की म्हणजे कामामध्ये असेल तर कामाचं टेन्शन किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की ट्रॅफिक वाढलं, काय झालं, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेण्याची आपल्याला काय असते, सवय असते. आणि ह्याच्यातून मग होतं कसं माहिती आहे का की जर का टेन्शन जर का वाढत गेलं तर प्रत्येक वेळेला शरीराला वाटतं काहीतरी इमर्जन्सी आलेली आहे. म्हणजे एखाद्या वेळेला बॉस जरी ओरडला किंवा कोणी काहीतरी हे झालं तरी आपल्याला वाटतं काहीतरी इमर्जन्सी आलेली आहे. आणि इमर्जन्सी जर का निर्माण झाली तर शरीरामध्ये काय होतं, म्हणजे मी सुप्रारिनल ग्लँड म्हणून कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणजे आपल्या किडनीच्या वर ज्या ग्लँड असतात त्याच्यामधून कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचे हॉर्मोन जे आहेत ते सरवायला लागतात. आणि त्याच्यामुळे म्हणजे त्याचं कामच असतं की तुमच्या रक्तवाहिन्यांचं आकुंचन करणं, लिव्हरमध्ये स्टोअर झालेली साखर बाहेर काढणं, कारण इमर्जन्सी आलेली आहे. इमर्जन्सीमध्ये काय लागणार आहे, तुम्हाला पळावं लागणार आहे, लढावं लागणार आहे, काहीतरी करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी साखर, ब्लड प्रेशर वाढतं. आणि खरं वास्तविक कंडिशन काहीच नसते, फक्त नॉमिनल टेन्शन असतं ते. म्हणजे पळायचंही नसतं तुम्हाला आणि लढायचंही नसतं. आणि मग ही वाढलेली साखर आणि ब्लड प्रेशर परत तुम्हाला काय करतात, डायबेटीस आणि तुमच्या शरीरामध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण काय करून टाकतात, वाढवत असतात. अ, दुसरं म्हणलं तर म्हणजे आपण म्हणतो ना. हं, हं, हं. आणि हा जो काही मानसिक तणाव जो आहे आपल्याला, बरोबर की नाही, तो काय करत असतो, शरीरामध्ये हीट वाढवत असतो. कारण हे कॉर्टिकोस्टेरॉइड येतात. हे जनरली काय आपण म्हणतो की मणिपुरा चक्राच्या इथला इथला पार्ट आहे तो, म्हणजे लिव्हरमधून शुगर रिलीज करताना लिव्हरमध्ये पण हीट निर्माण होत असते. आणि ही हीट जर का प्रमाणापेक्षा जर का जास्ती झाली तर ती हीट काय होते, जनरली शरीर आपल्या मानेच्या खाली त्याला सांभाळायला बघतं, कारण काही वर सगळे सेन्सिटिव्ह पार्ट आहेत. पण ही हीट जर का तुमची अनकंट्रोल झाली तर ही वरच्या भागामध्ये जाते. आणि वरच्या भागामध्ये गेलं तर गरमीचा म्हणजे गुणधर्म काय, तर एक्सपान्शन करणं. पण इथे काही एक्सपांड करायला काही चान्सेस नाही आहेत. आणि त्यामुळे इंट्राक्रॅनियल प्रेशर जे वाढायला लागतं, तिथे ऑक्सिजनचा सप्लाय कमी होण्याची शक्यता असते. आणि असं काय झालं तर त्याच्यातून स्लीप ॲपनियासारखे म्हणजे रात्री अचानक जाग येणं, झोप न लागणं, किंवा रात्री पहिल्यांदा झोप लागणं, त्याच्यानंतर मग मध्येच एकदा 2-3 वाजता जाग येणं, मग एखाद तास झोप न लागणं, किंवा मध्येच अचानक म्हणजे घाबरून जाग येणं, किंवा म्हणजे झोपच न लागणं, मध्ये-मध्ये झोप टाळवणं, असे अनेक प्रकार याच्यामध्ये होत असतात. आणि झोप जरी तुमची व्यवस्थित जर का नाही झाली तर ही गोष्ट सुद्धा तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढण्यासाठी किंवा इन्फ्लमेशन वाढण्यासाठी कारणीभूत होऊ शकते, बरोबर ना. तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, अशा अनेक गोष्टींची शरीराला गरज असते. आणि ह्या अनेक गोष्टींची जी काही गरज असते हे जर का सगळे संतुलित असतील तरच तुमची शुगर नॉर्मल राहू शकते. आणि तरच तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन सुद्धा काय करता येतात, टाळता येतात. तर त्यामुळे बाबा डायबिटीसमध्ये असेल किंवा ब्लड प्रेशरमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये असेल तर जर का किंवा तुम्हाला जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर नुसता शुगरचा आकडा बाबा नॉर्मल आहे किंवा ब्लड प्रेशर नॉर्मल आहे एवढंच बघून काही आपल्याला चालत नाही. तर ओव्हरऑल शरीराचा जो काही बॅलन्स आहे त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागतो. मग आता हा ओव्हरऑल शरीराचा बॅलन्स कसा करायचा, बरोबर की नाही, म्हणजे म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे नक्की काय, अँटीऑक्सिडंट आपल्याला कशामधून मिळतात, जर का आपल्याला स्ट्रेसमुळे जर का म्हणजे प्रॉब्लेम होत असेल किंवा शरीरामध्ये इन्फ्लेमेशन जर का राहत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे काय आपण बघतो ना की म्हणजे यांचं मॅनेजमेंट कसं करायचं. खरं असं ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण आत्ता डिस्कस करायला घेतलं तर मग हा व्हिडिओ काही लवकर संपणारच
नाही. तर त्यामुळे आपण आज इथेच थांबूया. परंतु कसं आहे माहिती आहे का, की डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये भविष्यातले कॉम्प्लिकेशन्स टाळणं म्हणजे डायबिटीज मॅनेजमेंट, ना की फक्त शुगरचा आकडा नॉर्मल करणं म्हणजे डायबिटीज मॅनेजमेंट, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळे जर का ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे म्हणतो ना, की तुम्हाला शुगर नॉर्मल ठेवायचे, त्याच्याबरोबर तुमच्या शरीरातलं इन्सुलिन पण नॉर्मल असलं पाहिजे. म्हणजे आता जे नुसतं रोज शुगर दर महिन्याला तुम्ही शुगर चेक करत असाल, तर एखाद्या महिन्यात जाऊन इन्सुलिन पण चेक करा. फास्टिंग आणि पीपी इन्सुलिन चेक केलं जातं. आणि हे जर का साधारण 9च्या वर तुमचं असेल, तर तुम्ही कॉम्प्लिकेशन्समध्ये जाणार आहे, ते समजून जायला हरकत नाहीये. आणि हे जर का टाळायचं असेल, म्हणजे म्हणतो ना, की शुगर बरोबर जर का म्हणजे काय म्हणतो, की आपलं इन्सुलिन पण नॉर्मल ठेवायचं असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी जर का नॉर्मल ठेवायच्या असतील, तर त्याच्यासाठी मग आयुर्वेदाला पर्याय नाहीये. तर आपण असंच म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे, शरीरामधलं इन्फेक्शन असेल, इन्फ्लमेशन असेल, टेन्शन असेल, की अँटीऑक्सिडंटची कमी असेल, की अमायनो ॲसिडची कमी असेल, व्हिटॅमिनची कमी असेल, B12ची कमी असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. कारण त्या गोष्टीचं आपल्याला थोडंसं डीप नॉलेज झालं पाहिजे. आणि जर का ज्ञान मिळालं, तरच आपण काय करू शकू, फ्युचर कॉम्प्लिकेशन्सपासून आपल्याला म्हणजे काय म्हणतो, की फ्युचर कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतील. त्यामुळे डायबिटीजमध्ये फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील, तर नॉलेजला पर्याय नाही आहे. आणि असेच अनेक नॉलेजेबल व्हिडिओ आपण आता काय करणार आहोत, या सीरीजमध्ये घेणार आहोत. आणि त्याच्यामधला आयुर्वेदाचा बेसिकली रोल, म्हणजे जर का मी आत्तापर्यंत म्हणजे म्हणतो ना, की जवळजवळ 10-12 वर्षापासून मी डायबिटीज मॅनेजमेंटवरच काम करतोय. त्याच्या आधी मी म्हणजे म्हणतो ना, की लाईफस्टाईल मॅनेजमेंटवर काम करत होतो. म्हणजे वेट लॉस आणि म्हणजे काय म्हणतो, की त्याच्यातून येणाऱ्या आरोग्याच्या समस्या, याच्यावर मी जवळजवळ म्हणजे 2000 पासून काम करतोय आणि जवळजवळ 25 वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. तसं बघितलं तर आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये मी 35 वर्षापासून आहे. तर ओव्हरऑल म्हणजे म्हणतो ना, की ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला टाळायच्या असतील, तर नॉलेज घेतलं पाहिजे. आणि डायबिटीज मॅनेजमेंट ही जी आहे, ती आयुर्वेदाने कशी चांगल्या प्रकारे शक्य करता येऊ शकते आणि फ्युचर कॉम्प्लिकेशन्स कसे टाळता येतात, याच्यावर पण आपण हे करणार आहोत. तर असे जे नवीन नॉलेजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा यावे असं वाटत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि ही इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या उपयोगाची असेल, तर नक्की लाईक करा. आणि जर का म्हणजे तुमच्या माहितीमध्ये कोणाला जर का या इन्फॉर्मेशनची खरंच गरज असेल, फ्युचर कॉम्प्लिकेशन्स त्यांना टाळायचे असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन माहितीसाठी म्हणजे म्हणतो ना, की वेगवेगळे जे काही याच्यातले छोटे-छोटे पार्ट आहेत, त्याच्या एकदम डीप नॉलेजसाठी आपण नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत. आणि ह्या बघण्यासाठी असंच आमच्याबरोबर जोडत जा. तोपर्यंत नमस्कार.